आणि घर खरेदी दरम्यान कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवत कोर्टानं कृषी मंत्र्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। पण कृषी मंत्री वादात सापडण्याची काही पहिली वेळ नाहीये। गेल्या काही वर्षातील कृषी मंत्र्यांच्या कार्यकाळावरती जर नजर टाकली तर ते या न त्या कारणानं अडचणीत सापडल्याचं चित्र पाहायला मिळतं। हा इतिहास आहे गेल्या काही वर्षातल्या कृषी मंत्र्यांच्या कारकिर्दीचा। 2014 साली कृषी मंत्री होते एकनाथ खडसे। 4च महिन्यात आरोप त्यांच्यावरती झाले आणि पदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला। 2022 साली दादा भुसे कृषी मंत्री झाले आणि ड्रग्ज प्रकरणी त्यांच्यावरती विरोधकांनी जोरदार आरोप केले होते। त्यांच्या पुढचे कृषी मंत्री होते धनंजय मुंडे। पीक विम्यात घोटाळा केल्याचा मोठा आरोप धनंजय मुंडेंवरती सध्या केला जातोय। तर सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कागदपत्र फसवणूक प्रकरणी त्यांना दोषी करार देत कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे।